पावसाळ्याच्या दिवसामध्ये कधीतरी कुरकुरीत खमंग पटकन होणारं काहीतरी खावंसं वाटतं, तर एका कच्च्या बटाट्यापासून बनवा कुरकुरीत मेदूवडे, तीही कोणतीही पूर्वतयारी न करता। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात हे कुरकुरीत मेदूवडे बनवून तयार होतात। नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कच्च्या बटाट्याचे मेदूवडे बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम। आता याचे साल काढून घ्यायचे आणि याला एका बाउलमध्ये पाणी घेऊन पाण्यामध्येच किसून घ्यायचं। मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता हा साल काढून घेतलेला बटाटा या पाण्यामध्ये डायरेक्ट किसून घ्यायचा। मी इथे छोट्या खिसणीचा वापर केलेला आहे, याने हा बटाटा किसून घ्यायचा। तुमच्याकडे छोटे बटाटे असतील तर तुम्ही 2 घेतले तरीही चालतील। आता हा बटाटा पूर्ण पाण्यामध्ये किसून झालेला आहे। पाण्याचा रंग बघू शकता, अगदी पिवळसर झालेला आहे, म्हणजे बटाट्यातील सर्व स्टार्च पाण्यामध्ये निघून गेलेला आहे। बऱ्याच जणांचं वजन वाढतंय, डायबिटीज, शुगरला बटाटा चालत नाही, तर अशा वेळी बटाटा खिसून किंवा चिरून अशा पद्धतीने त्यातील सर्व स्टार्च काढून घेतला तर तुम्ही बटाटा खाऊ शकता। 2-3 पाण्याने स्वच्छ बटाटा धुवून घ्यायचा, म्हणजे यातील सर्व स्टार्च निघून जातील व अशा पद्धतीने याला पाण्यातच ठेवायचं, म्हणजे बटाटा काळा पडत नाही। इथे मी एक कढाई घेतलेली आहे। कढाईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की एक छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता मी इथे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या। त्याचबरोबर अगदी चिमूटभर असा आलं खिसून घालायचं। आल्यामुळे वड्यांना खूप छान चव येते। आता हे सर्व जिन्नस मिनिटभर परतवून घेतलं की यामध्ये ज्या वाटीने रवा घेणार आहोत त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचं। 2 वाटी पाण्यासाठी 1 वाटी रवा हा परफेक्ट मेजरमेंट आहे। त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व छान उकळी येऊ द्यायची। इथे पाण्याला छान खदखदून अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आता किसून घेतलेला बटाटा घालायचा व बटाटा 2 मिनिट छान शिजवून घ्यायचा। अगदी झटपट हा बटाटा शिजवून तयार होतो। त्यामध्ये एकदम बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। यामध्ये जे काही जिन्नस घालताय ते अगदी बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घालायचे। इथे पाहू शकता बटाटा अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी रवा घालायचा। इथे रवा जाड बारीक कोणताही वापरू शकता। मी रव्याला भाजलेले नाही, कच्चा रवा आहे। गरम पाण्यामध्ये रवा घातल्याबरोबर छान असा शिजला जातो। अगदी 4 ते 5 मिनिटात हा रवा छान शिजला जाईल। आता यातल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या। रवा छान एकजीव झाल्यानंतर याला 2-3 मिनिट छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे अगदी छान मऊ असा रवा शिजला जातो। इथे पाहू शकता रवा छान असा शिजला गेलेला आहे। याचा अगदी घट्टसर असा गोळा बनायला लागला की समजायचं की हे मिश्रण वडे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं व थंड होण्यासाठी पसरवून फॅन खाली 1-5 मिनिट ठेवायचं। ताटाला तूप किंवा तेल काहीही लावलेलं नाही। हे मिश्रण असंच थंड करून घ्यायचं। अगदीच थंड होऊ द्यायचं नाही, आपल्या हाताला याची उष्णता सहन होईल इतपत याला थंड करून घ्यायचं। इथे मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे। आता याला एका वाटीच्या सहाय्याने एकजीव करून घेऊ, म्हणजे वडे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट होईल। अशा पद्धतीने मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। मिश्रण अगदीच थंड झालं तर त्यापासून वडे बनवणं शक्य नाही, म्हणजे वड्याला क्रॅक पडू शकतात किंवा ते चिरू शकतात। म्हणून हलकंसं कोमट असू द्यायचं, तेव्हा त्याचे वडे बनवून घ्यायचे। इथे मिश्रण छान वाटीच्या सहाय्याने एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे। आपण याचे वडे बनवून घेऊ। वडे बनवते वेळी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। इथे पाहू शकता मिश्रण अगदी छान मऊ झालेलं आहे।
हाताने एकजीव करून पिठाचा छान गोळा बनवून घ्यायचा। इथे पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे। आता हाताला तेल लावून छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे। हलकंसं प्रेस करून याचे छान गोल असे वडे बनवून घ्यायचे। इथे पाहू शकता या पद्धतीने छान गोल असे वडे बनवून घ्यायचे। अगदी जाड नाही, मध्यम आकाराचे हलकेसे चपटे वडे बनवून घ्यायचं व त्याला अशा पद्धतीने छिद्र करून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे लहान मोठे वडे बनवून घेऊ शकता। तुम्ही याचे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही वडे बनवून घेऊ शकतात, ही अगदी छान होतात। तुमच्या आवडीच्या साईजनुसार छोटे किंवा मोठे असे वडे बनवून घ्यायचे। याच पद्धतीने इथे मी सर्व वडे बनवून घेत आहे। इथे आपले सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत। साधारण 1 वाटी पिठामध्ये मध्यम आकाराचे 10 ते 12 वडे बनवून तयार होतात। इथे मी तेल गरम करत ठेवलेलं होतं। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची व यामध्ये सर्व वडे सोडून घ्यायचे। एका साईडने फ्राय होईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची व परत मीडियम गॅसवर याला छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। एका साईडने छान असे तळेपर्यंत यामध्ये झाऱ्या घालायचा नाही। छान तळलं गेल्यानंतरच यामध्ये झाऱ्या घालायचा। एका साईडने तळले गेले की गॅसची फ्लेम मीडियम करायची व छान गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं। सारखं सारखं यामध्ये झाऱ्या किंवा कलता घालायचा नाही। छान तळण झाल्यानंतरच यामध्ये झाऱ्या घालायचा। आता याला मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट फ्राय करून घ्यायचं। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। इथे पाहू शकता हलकंसं तळलं गेल्यानंतर याला अगदी छान असा कलर आलेला आहे। अजून याला 2-3 मिनिट तळून घेतल्यानंतर याला अगदी छान गोल्डन ब्राऊन असा कलर येतो। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। इथे वडे छान तळले गेलेले आहेत। आता याला आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ। इथे पाहू शकता कलर अगदी छान असा आलेला आहे। टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही याला एका चाळणीमध्ये पण काढून घेऊ शकता। अजिबात यामध्ये तेल नाही किंवा हे वडे तेलकट दिसत नाहीत। तुम्ही हे वडे कोणत्याही ओल्या नारळाच्या चटणीसोबत त्याचबरोबर शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंचही खाल्ले तरीही खूप छान लागतात। अगदी झटपट बनवून तयार होतात, कोणतीही पूर्वतयारी न करता। याच पद्धतीने बाकी राहिलेले सर्व वडे मी तळून घेत आहे। पहिल्यांदा गॅसची फ्लेम हाय ठेवायची व एका साईडने तळले गेले की गॅसची फ्लेम मीडियम करायची व छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला दोन्ही साईडने तळून घ्यायचं। डाळ तांदूळ भिजवण्याची कोणतीही पूर्वतयारी केलेली नसताना एका कच्च्या बटाट्यापासून असे तुम्ही अगदी कुरकुरीत आतमधून छान मऊ असे वडे बनवू शकता। इथे आपली दुसरी बॅचही बनवून तयार झालेली आहे। अगदी छान कुरकुरीत आतमधून छान पोकळ असे वडे बनवून तयार झालेले आहेत। पावसाळ्यामध्ये अगदी झटपट व कुरकुरीत असे मेदूवडे एकदा तरी नक्की बनवून पहा। एकदम छान कुरकुरीत असे होतात व खाण्यासाठी तर खूप छान अप्रतिम लागतात। रेसिपी मी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।